गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय हाय. हे आमचे सुंदर असे हँडसम असे क्यूट असे मामा. लाईटी लावा की जरा, मामा दिसू दे आमचे. कोण बोलतंय? हे आमचे सुधीर मामा, धीरजचे सगळ्यात छोटे मामा. ऍडव्होकेट आहेत. कुठे सांगा तुमचं जरा डिस्क्रिप्शन सांगा. मी सातारमध्ये वकील व्यवसाय करतो. किती वर्ष? साताऱ्यात लावून ब्राह्मण झाले. आम्ही ब्लॉग करतोय. होय का? येस. 35 वर्षापासून वकील व्यवसाय साताऱ्यामध्ये. कोणाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल, तसेच अंडर वॉटर योगा. येस. तसेच जलधारा ॲग्रो टुरिझमचे मालक, फाउंडर, CEO, बघा तुमची संस्थापक. येस. बघा तुमची ऍड होते बघा. येतील ना ब्लॉग बघून लोक येतील तुमच्याकडे. हा. कुठे आहे तुमचं टुरिझम? सातारा तालुक्यात लिंब ढगेवाडी येथे आणीवाडी टोल नाक्यापासून जवळच. हा. तुम्हाला धरून आणल्यासारखे तुम्ही असं का म्हणत आहात आम्हाला काही कळत नाही आहे. श्रेया आमचे छोटे लाडके मामा. मी लाडके ना. तो असा करतो नंतर कॅमेरा समोर दाखव की मला श्रेया. तर दाखवतो ना. ही मी यांची लाडकी. उचलतय का? बापरे. टाकू नका, टाकू नका. एक तर आधीच आमचं मोडायचं, तुमचं शाबूत आहे सगळं. असे बोले शोले अजून जिंकत. वय किती तुमचं? 51 वय. 51 वय. कोणाला जर काही केस घेऊन यायचे असेल तर सातारामध्ये ऍडव्होकेट सुधीर ससाने फेमस वर गेला. आणि ही आमची मामी. मामी हाय बोला. हाय बोला. हाय. हाय. आमची क्यूट मामी, म्हणजे स्वीटीची मम्मी आणि ते स्वीटीचे पप्पा. ओके. आता आम्ही तुम्हाला, माझी अजून अंघोळ बाकी, नंतर आम्ही तुम्हाला होम टूर देतो पूर्ण मामा मामी सोबत. सगळे रेडी आहेत, मी एकटीच रेडी नाही आहे. चलो मामी. हाय. बाय बाय. आपण रूम टूर देऊया. काय करते? टीव्ही बघतेस? हो, आपलाच ब्लॉग बघते. चल ना, मी तुला मस्तपैकी खाऊ देतो. चल. एक नंबर. सरप्राईज 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 सरप्राईज. सरप्राईज. इमॅजिन. ओळख बर, ओळख बर, ओळख बर. आईस्क्रीम. नो. वाव. काय आहे? काय निकाल आहे? ये चॉकलेट फक्त मलाच आहे ना, धीरजला द्यायचं आहे ना? नो नाही, तुला एकटेलाच. अरे वा. मजा झाली हा. भाच्यांची ह्याची, मामाची आणि भाचीची मजा चालली आहे. तुला सुद्धा तेवढं तरी उरलं सुरलेलं. मामीला पण. मामी मामी चॉकलेट खाणार. थँक्यू. चला आता पुढचा काय प्लॅन आहे? माझा जलधारा ॲग्रो टुरिझम ओनली वन. जलधारा ॲग्रो टुरिझम ओनली काय परत दाखवू. अन्ना स्टाईल. बाय बाय. एक्साइटमेंट बघा जरा यांची हाऊस टूरची. बघा बघा. चला. आपलं घर. हे गिरिजात्मज, याचा अर्थ सांगा. गिरिजात्मज लेण्या अष्टविनायकापैकी लेण्याद्रीचा जो गणपती आहे त्याचं नाव गिरिजात्मज आहे. गिरिजा म्हणजे पार्वती, आत्मज म्हणजे मुलगा, गिरिजाचा मुलगा म्हणजे गणपती. माझ्या आईचं नाव सुद्धा गिरिजाच होतं आणि तिचा मुलगा म्हणजे मी गणपती. आणि असं आमच्या सर्व 5 भावांचं मिळून ते नाव आहे गिरिजात्मज. अरे वा वा. चलो एंट्री.
संध्या वेलकम. वेलकम वेलकम. थँक्यू थँक्यू. इथे आपलं ऑफिस आहे. इथे ऑफिस आहे. इथं क्लार्क रूम, ज्युनियर रूम, हे पुस्तक, अवॉर्ड, ट्रॉफीज. हे आहे दिस ऑफिस. इज अँटी चेंबर. अँटी चेंबर. हा गणपती आपण मागच्या वर्षी बसवलेला, मागच्या वर्षी फर्स्ट इयरला. हा, अंडर वॉटर योगाचं सर्टिफिकेट. थांबा झूम करून दाखवते. स्वतः बच्चन साहेबांनी सही करून दिलेलं आहे. अरे वा. हा, ह्या पऱ्या कसल्या ठेवल्यात? सुंदर सुंदर मूर्ती वेगवेगळ्या ठिकाणावरून आणलेत. काही लाकडी मूर्ती आहेत. हा हेच अँटिक पीस. हा. अँटिक पीस असे काय असतील त्याचा सुद्धा संग्रह केला आहे. अरे वा, बोनसाय करायचा प्रयत्न केला होता. हे खूप सुंदर आहे. हे बोनसाय केलेलं झाड आहे ना? स्वामी समर्थ. हा, कोणतं आहे ते? वड. खूपच सुंदर आहे. वडाचा आहे. बघू शकता. हा पिंपळचा बोनसाय आहे. अरे वा. ओके. आणि हे गार्डन आहे. हे गार्डन मागून किचन मधून आपण एक्सप्लोअर करूयात. आणि ही मूर्ती हे जे आहे ना, हे संगमरवराची मूर्ती आहे. हा, हे किंवा हे बघा ही असेल. हा, कुठली? ही पण हे हत्ती. हा, हा पण कलेक्शन संगमरवर. केलेलं आणि सामान इथे त्यावेळी. इथे कारंजा होत्या. आता कारंजा आम्ही नाही लावते, पावसामुळे बंद. तिकडे ना तिकडे आधी ना कासव पण पाळलेले. इथे ना? हो. हो, पण आता नाही. जरासं कांट्यावर माती खूप होतं. अरे वा, करते मग काय. वेगळा व्हिडिओ बनवला. चलो, दिस इज द एंट्रन्स. तुम्ही जेव्हा आत येता ना तेव्हा जय श्री कृष्ण बोलायला लागतं तुम्हाला. हो, तू किती वेळा बोललास? बोलतो मी. आणि हा देवारा. हा द्या. हा, ह्याचं एक महत्व आहे. सांगा बरं जरा मामा. त्याचं महत्व म्हणजे असं आहे की याला ओळखण्याचं पाडव्याच्या वेळेला, हा. पाडव्याच्या अगोदर 4 दिवस आणि पाडव्यानंतर 4 दिवस बरोबर सूर्यकिरणे येतात आणि ती देवीच्या चेहऱ्यावर सप्तरंगी गोल उजेड पडतो. त्याचा बरोबर चेहऱ्यावर सप्तरंगी गोल उजेड पडतो. या इथे बरोबर गोल येतो. ह्या दरवाजातून येतो. इथून. अच्छा. ओ, तिथून येतो. आय हॉल जे दरवाजा हा. घरात बघण्यासाठी ठेवले त्यातून बरोबर उजेड येतो आणि तो इथे या देवीच्या तोंडावर येतो. इथे इथे. हा. मस्त, एकदम मस्त, एकदम मस्त. वाव. जा वर जा. मामा, येस चला. ऊपर का फ्लोर बाकी है. आ जाओ. कॅमेरामॅन. हॉल, हा खालचा हॉल. तिथे पण एक बाल्कनी आहे. खाली एक बेडरूम आहे. आणि आता हे वरचं आहे. फर्स्ट फ्लोर. किती वर्ष झाली? 2005 ला वास्तुशांत झाली. या ठिकाणी 2 सिरियल्स आणि 3 रॅप सॉन्ग याचं आपल्या घरामध्ये शूटिंग झालेलं. अरे वा. आणि ही गॅलरी त्यांना खूप आवडली. लोकेशन आणि स्ट्रक्चर घराचं खूप आवडलं. सिरियल मध्ये मोठ्या प्रमाणात या घराचा वापर केला गेला होता. या ही मास्टर बेडरूम. मामा मामीची बेडरूम. तिथे बाल्कनी आहे. हर्षद झाली. आरशात. या घरात 3 प्रकारचे 3 बाल्कनी आहेत. एक त्रिकोणी आहे, एक गोल आहे, एक चौकोनी आहे. हा सिटीचा रूम. येस. छान. इकडे बाल्कनी आहे. इकडे स्क्वेअर बाल्कनी. तिचा रूम मस्त कलरफुल एकदम. कपाट आहे. ते दिसणार पण. कपाट आहे. अरे वा. त्याच्यात कपाट आहे. दाखवू. हो. आतापर्यंत मला ना माहिती आहे. दिसतंय इथे कपाट आहे. ओ. त्यात स्वीटीचे टेडी. आता ओळखून येईल का कपाट? नाही. पैसा छुपाने की अड्डा. इनके पास बहुत पैसा है. अरे मेरी बेटी मेरा पैसा है, इसको छुपाने के लिए रखा है. अच्छा, तो स्वीटी को यहाँ पे बंद करके यहाँ पे ऊपर फिर टेरेस है. ऊपर टेरिस आहे. टेरेस है. दाखवा ना मग. इथे एक बेडरूम आहे. खाली एक बेडरूम आहे ना. हा. आणि हे किचन आणि किचन मधून बाहेरच्या गार्डनला पारस बाग.
पारसबाग. अरे हा महत्वाचा सेक्शन आहे सगळ्यात. हा कसं काय विसरला दिवस तू? हा could you forget? ती किती सुंदर वाटते ना कोपऱ्यात बघ. अशी हिरवळ आली छान है ना. हो ना, खूप सुंदर आहे. आणि इथे पारसबाग, हे झोका होता, आता कोणी बसत नाही त्याच्यावर. आणि हे किती झाडे आहेत ना इथे, बागच केली आहे छान. हो, मामींना आवड आहे ना, मामा मामींना. तर अशा पद्धतीने आमची होम टूर झालेली आहे. ह्या घरात मामी आणि मामा आणि स्वीट आले 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 गेले आले न गेले. आले न गेले. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला दाखवू की अरे अरे हे काय आहे? सांबराचं शिंग. बापरे. सांबराचं शिंग. हो ए लवकर पटकन फोटो पण काढ. थांबा असंच. तर हे सांबराचं शिंग आहे. ते आता संध्याला लावत आहे. एकच लावणार मला, असं मध्ये लावणार, मध्ये मध्ये. संध्याला सांबराचं शिंग लावत. कशी दिसते मी सांगा. आणि धीरजला मारते शिंग. हो. धीरजला शिंगाने आले. नाही, धीरजला शिंगावर घ्यायचंय. शिंगावर घेते. ते घेतलेले. तर अशा प्रकारे आम्ही गमती जमती करून झालेले. अशा प्रकारे आता आमची इथली होम टूर संपलेली आहे. आता आपण पुढे बघूया. आमची पुढची टूर असणार आहे जलधारा ॲग्रो टुरिझम. टुरिझम. येस. ओके, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. बाय बाय. तर आता आम्ही चाललो आहोत कालच्या ब्लॉगमध्ये ज्यांच्या हॉटेलवरती गेलेलो त्यांच्या दुसऱ्या ब्रांचवरती. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. मामी येत आहे? येत आहे? ओके. मामींचा आता जेवणाचा टायमिंग झालाय. आम्ही चाललोय नाश्ता करायला. ओके, मग तिथे गेल्यावर भेटू. बाय बाय. श्री उपारपुरामध्ये आलेलो आहे. पोवई नाक्यावरच आहे. आणि अतिशय सुंदर अशी मिसळ आम्हाला आहे. त्यामध्ये ढोकळा आहे, पाव आहे, मिसळ, फरसाण आणि मटकी. ही तुम्हाला मटकीची पद्धत आहे ना सातारा भाग आणि पुणे भागातच दिसते. मुंबई साईडला कोकणामध्ये ना वाटण्याची मिसळ असते. आणि हा हे काय खोबरा पॅटीस. खोबरा पॅटीस आहे जो सातारचा स्पेशल आहे. खोबरा पॅटीस ठीक आहे. आलू पराठा पण अतिशय सुंदर आहे. सो नाश्ता वगैरे झाल्यानंतर इथे ना ऊन जास्त नाही आहे, पण तरी पण ना डोळे उघडता येत नाही. तितकं असं डोळे बंद होत आहेत ना. तुझं पण सेम आहे ना, डोळे नाही उघडता येते. हा, तर आता आम्ही मामाच्या ॲग्रो टुरिझमला चाललोय. नाश्ता वगैरे झाला कुणालच्या ह्याच्यावरती हॉटेलवरती. आणि आता आम्ही चाललोय ॲग्रो टुरिझमला. तिथे लास्ट टाइम ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस म्हणजे ऑलरेडी सगळं झालेलं आहे. फक्त वॉटर पार्क बांधायचं बाकी, त्याचं काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे. बाकीचं झालंय. तिथे राहण्या खाण्याची खेळण्याची वगैरे अशी सोय आहे. तिथे गेले आम्ही तुम्हाला दाखवू काय काय आहे. आणि अजून काय आहे धीरज. आणि आम्ही जेव्हा पण तिकडे जातो तेव्हा तिकडे तर नेहमी गावाला आल्यानंतर तिकडे आमचे 2 दिवस म्हणजे मोस्टली तर आम्ही तिथेच आधी मामाच्या घरी राहायला जायचो. आता मामाच्या घरी कमी आणि आम्ही तिकडे जास्त असतो जलधारावरती. आता युजली कसं ना सगळीकडे कामं असतात ना. आता मामा मामी बिझी असतात जलधारावरती, कंटिन्युअस कस्टमर्स असतात. मग आम्ही पण तिकडे जातो. तिथे मग मुलं वगैरे असतात, परीश श्रियांश वगैरे. मग ते ह्याच्यामध्ये काय तो स्विमिंग पूलमध्ये वगैरे सगळे खूप एन्जॉय करतात लहान मुलं. मग आम्ही पण सगळे तिकडे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत तर सगळे मोठी माणसं पण तिकडे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज वगैरे करतात. मग तिकडे दिवस जातो. मग आम्ही नंतर मग कास पठार, धबधबा वगैरे असं पवनचक्क्या बघायला जातो. आंबा 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 आहे ना तो. आंबा आहे ना. ही कोण आहे? आंबा दाखव, आंबा दाखव. आंबा कुठे? आंबा आंबा दाखव. आंबा कुठे? आंबा ही कोणती गिर गाई आहे ना? ही गिर ही गिर आहे, ही साधी आहे गावरान. ही गावरान आहे. आणि ही चांगलं आहे. तिचे पिल्लू आहे तिचं.
हा गिर गायचं ना. हा ही चांगली जाते. गिरगाईची आहे ना ही. हा, तेच तेच. ती गिर गाई आहे. काय हे बघा इकडे. आंबा आहे का? फोटो काढ तुमचा. छान दिसत. आंबा आहे? एक इकडे बघ बाळा. ते आंबा. हे आंबा. आंबा. हिला काय लागलंय का इथे? ते शिंग मारते. थांबले ते. हात मागे. ते हिने हिला शिंग मारले. हे काय? त्याला टोकदार केले. इतकी नको कट करू शाहू. शाहू त्याचा नाही उपयोग रे. इतकी उद्योगच वाढवला. हो. चांगली जखम केली हिला. झालं नाही तर त्याच्याबरोबर पोटात जर शिंग उगलं तर आम्ही भेटतो तुम्हाला डायरेक्ट जलधारावरती. बाय बाय धीरज. बाय.